We are live. पाच मिनिटात आपण वेबिनार स्टार्ट करतो आहे. कॅन्डिडेट जॉईन करतात. ओके चालेल. नाही व्हायचं चालू मुंबई साहेबांचे पण ते लोक आणले. आपण एक मिटिंग घेतली एक आता हे संपलं म्हणजे किती वेळ लागला? 1 तास 45 मिनिट आहे पण 1 तास लागेल. आता हे म्हणजे सुरू झालं लाईव्ह. तुम्ही आधी म्हटलं असतं 11 ते 12 घेतलेच काय 1 तास आता संपून जातो.
धन्यवाद भोये सर. जय हिंद. मी स्मिता धनराज वासनिक, पोलीस निरीक्षक CPR पुणे. आजच्या वेबिनारमध्ये CPR पुणे आणि नाशिक NPA नाशिक यांच्याकडून सगळ्यांना स्वागत करते. आजच्या वेबिनारचे स्पीकर आहे डॉक्टर राजू भुजबळ सर, ॲडिशनल SP धुळे. सरांनी मागील 10 वर्षांमध्ये मकोका गुन्ह्याचा तपास केलेला आहे. यापूर्वी सरांनी मकोका या विषयावर अनेक लेक्चर्स घेतलेले आहेत. सरांचा आजचा विषय आहे प्रॅक्टिकल एक्सेप्ट्स ऑफ इंटरसेप्शन, कन्फेक्शन, फोर्फिचर अँड सीझर्स ऑफ प्रॉपर्टी इन मकोका असे आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजचं सेशन सुरू करावे. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर राजू भुजबळ, ॲडिशनल SP धुळे. आजचा आपला वेबिनारचा विषय आहे प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स ऑफ मोका किंवा मोका कायद्यामध्ये ज्या आपल्याला प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स आहेत त्या प्रॅक्टिकल आस्पेक्ट्सवर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत असेल मोका हा महाराष्ट्र सरकारने अंमलात आणलेला कायदा आहे. युनिक ऍक्ट आहे. 1999 साली हा कायदा अंमलात आला आणि याच्या प्रोव्हिजन पण अतिशय युनिक आहेत. सध्या हा कायदा बाल्य अवस्थेत आहे. साधारणतः 20-21 वर्षे या कायद्याला इम्प्लिमेंटेशन होऊन झालेले आहे. परंतु अजून याच्यामध्ये वेगवेगळे केस लॉज वगैरे येत आहेत. हे आपण जर बघितलं तर हे प्रिलिमिनरी स्टेजेसला आहेत. हाच कायदा गुजरात किंवा दिल्ली आणि इतर राज्यांनी तशाच पद्धतीने किंवा त्याच्यात थोडाफार बदल करून इम्प्लिमेंट केलेला आहे. कायद्याचा मूळ उद्देश हा क्राईम सिंडिकेटला काउंटर करणे, त्यात नंतर क्रिमिनल गँग्स किंवा ऑर्गनाइज्ड क्राईम जो आहे त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. आपल्याला सगळ्यांना माहित असेल की या कायद्यामध्ये पुन्हा युनिक या शब्दाचा मी वापर करतो की युनिक प्रोव्हिजन्स आहेत. एक्सटेंडेड कस्टडी म्हणाल, त्यानंतर एक्सटेंडेड डिस्पोजल पिरियड आहे, त्याचबरोबर इंटरसेप्शनच्या प्रोव्हिजन आहे, कन्फेशनच्या प्रोव्हिजन्स आहेत, कोर्ट्स आहेत, स्पेशल प्रॉसिक्युटर्स आहेत, स्पेशल इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये स्पेशल करून मोकोका कायद्यासाठी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स खास या कायद्यासाठी इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत. आज आपल्याला वेळेच्या कन्स्ट्रेंटमुळे फक्त आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये इंटरसेप्शन, कन्फेशन आणि फोरफिचर अँड सीझर ऑफ प्रॉपर्टी. इंटरसेप्शन सेक्शन 14, कन्फेशन सेक्शन 18 आणि फोरफिचर अँड सीझर ऑफ प्रॉपर्टी सेक्शन 20. तर आपण वन बाय वन याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत, प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स काय आहेत आणि त्याच्यानंतर कायदेशीर प्रोव्हिजन काय आहेत, अशा दोन्ही बाबींचा आपण याच्यामध्ये समावेश करत आहोत. सर्वात प्रथम आहे इंटरसेप्शन. इंटरसेप्शन युनिक प्रोव्हिजन आहे. इथं पण मी याच्यासाठी म्हणतो की आपण बाकी बऱ्याच ठिकाणी इंटरसेप्शन करत असतो. ह्या इंटरसेप्शन मध्ये आपण इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट आहे त्याचं सेक्शन 5 आहे, त्याच्यानुसार आपण इंटरसेप्शन करत असतो. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचं 16/2/99 एक सर्क्युलर आहे. इमर्जंट केसेसमध्ये IGP सरांनी त्याच्यामध्ये परमिशन देऊन आपण 7 दिवसापर्यंत इंटरसेप्शन करू शकतो. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे 11/12/1996. त्याच्यानुसार आपण ह्या इंटरसेप्शन मध्ये काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपण रुटीन इंटरसेप्शन किंवा जे वेगवेगळे इतर कायदे आहेत, UAPA आहे, नक्सल संबंधी ऑफेन्सेस आहेत, किंवा आपल्याला काही सिक्रेट इन्फॉर्मेशन असेल ती कन्फर्मेशन साठी आपण या गोष्टी वापरत असतो. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी पण या नोटिफिकेशनने आपल्याला ACS होम हे टेलिग्राफिक ऍक्ट नुसार जर आपण इंटरसेप्शन करत असेल तर त्याच्यासाठी ठरवून दिलेले आहेत.
इंटरसेप्शनचा जर विचार केला तर सेक्शन 13, 14, 15 आणि 16 हे 4 सेक्शन याच्यामध्ये मोकोका कायद्यातले डेडिकेटेड टू इंटरसेप्शन आहेत. याच्यातला सेक्शन 13 आपल्याला एवढंच सांगतो की कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवण्याचे अधिकार हे त्या राज्य सरकाराला या कायद्यानुसार दिलेले आहेत आणि त्यानुसार ते कॉम्पिटंट अथॉरिटी वेळोवेळी त्यांना वाटेल त्या पद्धतीने ठरवू शकतात. सेक्शन 14 मध्ये आपल्याला पूर्ण या इंटरसेप्शनची प्रोसिजर कशी असेल ही सबसेक्शन वाईज दिलेली आहे. सेक्शन 14 म्हणतं की ऑथोरायझेशन ऑफ इंटरसेप्शन ऑफ वायर इलेक्ट्रॉनिक और ओरल कम्युनिकेशन. तर याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे, सुपरवायझरी ऑफिसर ऑफ आयओ, इमिजिएट सुपरवायझरी ऑफिसर, आयओचे इमिजिएट सुपरवायझरी ऑफिसर म्हणजे जर आपण ग्रामीणला घेतलं तर पोलीस अधीक्षक आणि कमिशनरेट मध्ये असेल तर त्या झोनचे उपायुक्त हे आपले इमिजिएट ऑफिसर झाले. हे आपण ज्यावेळेस त्यांना कम्युनिकेट करू त्याच्यानंतर हे असं प्रपोजल ते इव्हिडन्स सहित कॉम्पिटंट अथॉरिटीला पाठवतील. ऑफकोर्स हे प्रपोजल आपल्या आयजीपी सरांकडून फॉरवर्ड होतं. याच्यात त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्मॅट सांगितलेलं आहे की त्या प्रपोजल मध्ये काय काय असायला पाहिजे. जो अधिकारी हे प्रपोजल सेंड करतो त्याचं सेल्फ आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे, रियालिटी काय आहे, सिच्युएशन काय आहे ऑफेन्सची डिटेल्स काय आहेत, तुम्ही ज्या ठिकाणी हे इंटरसेप्शन करणार आहात त्या जागेबद्दलची माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आरोपींची इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ड्युरेशन तुम्हाला किती वेळेपर्यंत हे इंटरसेप्शन करायचं आहे याची पण त्याच्यामध्ये माहिती आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटीला ज्यावेळेस हे प्रपोजल पोहोचेल त्यावेळेस त्यांना जर वाटलं याच्यात ओरल किंवा अजून डॉक्युमेंटरी इव्हिडन्स आपल्याला काही आवश्यक आहे तर तो इव्हिडन्सही कॉम्पिटंट अथॉरिटी पुन्हा मागवेल, ती आपल्याला पूर्तता करावी लागेल. त्याच्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटीला याच्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आरोपीने असा गुन्हा केलेला आहे का, खरंच याच्यामध्ये इंटरसेप्शनची गरज आहे का, त्यांना जर अजून वाटलं की याच्यात अजून काही पुरावे पाहिजेत त्यांच्या डॉक्युमेंटेशनसाठी तर तेही ते मागू शकतात. त्याचबरोबर रेग्युलर मेथड जे आहेत, तपासातल्या रेग्युलर मेथड्स आहेत किंवा माहिती काढण्याच्या रेग्युलर मेथड्स आहेत तर ह्या सफिशियंट नाहीयेत, फेथफुल नाहीयेत हे लक्षात आलं. आणि जी जागा आपण इंटरसेप्शनसाठी वापरणार आहोत ती सफिशियंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांचं समाधान होईल त्याच्यानंतर ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे ती याच्यामध्ये फायनल ऑर्डर आपल्याला मिळवून देईल. या ऑर्डरमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ सस्पेक्ट आणि आपण इंटरसेप्शन करणार आहोत त्या प्लेसचं जायचं वर्णन, त्या ठिकाणी आपण कुठली एजन्सी नेमली असेल तर ते एजन्सीचे डिटेल्स, त्याचबरोबर ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडून तो कम्युनिकेट करत असतो संशयित किंवा सस्पेक्ट त्या एजन्सीचे डिटेल्स, त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरसेप्शन, हे सगळ्या गोष्टी त्या ऑर्डरमध्ये मेन्शन असतील. अशी ऑर्डर कॉम्पिटंट अथॉरिटीने काढल्यानंतर सेक्शन 15 आपण यानंतर बघणार आहोत. 7 दिवसाच्या आत अशी ऑर्डर ही रिव्ह्यू कमिटी समोर ठेवण्यात आली पाहिजे. ही कॉम्पिटंट अथॉरिटी 7 दिवसाच्या आत ही ऑर्डर रिव्ह्यू कमिटीला फॉरवर्ड करेल पुढच्या रिव्ह्यू साठी. त्याच्यानंतर असेस ऑफ फॅसिलिटीमध्ये अथॉरिटी जे वेगवेगळ्या आपल्याला त्या ठिकाणी इंटरसेप्शन साठी फॅसिलिटीज लागतील तर त्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा या ऑर्डरमध्ये मेन्शन करू शकतं किंवा याच्यासाठी एक वेगळी ऑर्डर काढली जाऊ शकते. आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामुळेच मी कायद्यातले सबसेक्शन पण या ठिकाणी रिपीट करत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवस जे आहेत 60 दिवसाच्या वर तुमचा इंटरसेप्शनचा कालावधी जायला नकोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फर्दर इंटरसेप्शनची गरज असेल तर त्यावेळी पण अजून तुम्ही 60 दिवसापर्यंतच आपण याच्यामध्ये कालावधी वाढवून घेऊ शकता. हा पुढचा 60 दिवसाचा संपल्यानंतर अजून आपण 60 दिवसाचा कालावधी वाढवू शकतो पण एका वेळी तो 60 दिवसांपेक्षा जास्त असणार नाही. अशा परत कंटिन्युटी आपल्याला जर करायची असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला रिसेंड करायचं आहे तेच प्रपोजल आणि आधीच्या इंटरसेप्शन मध्ये आपल्याला काही फाइंडिंग झाले असतील तर ते त्याच्यामध्ये आपल्याला पुढे मेन्शन करून हे प्रपोजल पुन्हा आपल्याला रिसेंड करायचं आहे कॉम्पिटंट अथॉरिटीला. त्याचबरोबर जरी हे आपण सगळा ऊहापोह केलेला असला तरी काही इमर्जंट सिच्युएशन असतात. एखाद्या व्यक्तीला जखम, गंभीर दुखापत किंवा डेथचा धोका आहे किंवा 2 स्टेटमध्ये कॉन्स्पिरसी जर असेल, अशा संबंधीचं काही ऑफेन्स असेल, क्रिमिनल गँग्स आहेत जे सिरियस क्राईम करू शकतात,
असं जर काही असेल तर याच्यामध्ये ही कॉम्पिटंट अथॉरिटीच्या आधी आपले जे एडीजी सर आहेत, नॉट बिलो द रँक ऑफ एडीजी जे आहेत, ते याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला इंटरसेप्शनची ऑर्डर, प्रिलिमिनरी ऑर्डर आपण याला म्हणू शकतो, ती इश्यू करू शकतात. त्या ऑर्डरवर आपण तात्काळ इंटरसेप्शन सुरू करू शकतो. याच्यात आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की रिजेक्टेड ऍप्लिकेशन जर असेल, रिजेक्ट झालं आणि ह्या ऑर्डर जर आपण इंटरसेप्शन सुरू केलं असेल तर कॉम्पिटंट अथॉरिटीने जर आपली रिजेक्ट केलं ऍप्लिकेशन, तर त्याच ठिकाणी तात्काळ आपण इंटरसेप्शन थांबवणं अतिशय आवश्यक आहे. महत्वाचा पुढचे 2 सबसेक्शन महत्वाचे आहेत. एक, हे जे आपण इंटरसेप्शन मध्ये तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा रेकॉर्ड असेल, ते सीडीत असेल, एखाद्या तुम्ही सीपीयू मध्ये ठेवला असेल, एखाद्या हार्ड ड्राईव्ह मध्ये ठेवले असेल, हे कशातही जरी आपण ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला 10 वर्षाच्या कालावधीसाठी, मग त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही चार्जशीट करा, तुम्हाला परवानगी मिळाली तर करू नका, काहीही असेल तरी 10 वर्षापर्यंत आपल्याला हे सगळं रेकॉर्ड सांभाळून ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी जो आपण कॉरेस्पॉन्डन्स केलेला आहे आणि ज्या ऑर्डर्स आपण प्राप्त केलेल्या आहेत, हा पण रेकॉर्ड आपल्याला 10 वर्षासाठी सांभाळून ठेवायचा आहे. ही एक महत्वाची स्टेप आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअल ट्रायलच्या वेळेस, कोर्टामध्ये ज्यावेळेस ऍक्च्युअल ट्रायल सुरू होईल, तर अशा ट्रायलच्या वेळेस किंवा अशा सुनावणीच्या वेळेस 10 दिवस आधी ही समोरच्या जे आपल्याकडे हा पुरावा आहे, हा समोरच्या पक्षकाराला उपलब्ध करून देणं अतिशय आवश्यक आहे. हा उपलब्ध करून दिला तरच त्याच्यामध्ये तुम्हाला हा पुरावा कोर्ट इव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरणार आहे. अदरवाईज हा त्याच्यामध्ये इव्हिडन्स म्हणून गणला जाणार नाही. परंतु जर 10 दिवसासाठी आपल्याला द्यायचं नाहीये, त्यावेळेस सुद्धा आपल्याला द्यायचं नाहीये, तर असं तुम्हाला समाधानकारक उत्तर जे ट्रायल कोर्ट आहे, म्हणजे स्पेशल कोर्ट या गुन्ह्याची ट्रायल घेणार आहे, त्याला हे समाधानकारक तुम्ही जर जस्टिफिकेशन दिलं तर कोर्ट आपल्याला त्या बाबतीत ही सूट पण आपल्याला मिळवून देऊ शकतं. तर याच्यामध्ये त्यावेळी जे ट्रायलच्या वेळेस जे अधिकारी असतील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 15 आहे, आपण आधी बघितलं त्याच्यानुसार. तर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिव्ह्यू कमिटी आहे, या ऑर्डर्स ज्या आहेत ते ऑथोराइज करण्यासाठी. या कमिटीमध्ये चीफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट आहेत, ते चेअरमन आहेत, आणि ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे एसीएस होम सर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ L&J हे 2 त्याच्यामध्ये मेंबर आहेत. या कमिटीचं काम ह्या ऑर्डर्स रिव्ह्यू करणं आहे. या रिव्ह्यू साठी त्यांना पण टाइम बाउंड मुदत दिलेली आहे, 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. आणि आफ्टर रिव्ह्यू ते एकतर ऑर्डर ही कंटिन्यू करतील किंवा ही ऑर्डर डिसकंटिन्यू करतील किंवा डिनाय करतील, रिजेक्ट करतील. जर कंटिन्यू केली तर आपलं जे इंटरसेप्शन आधीपासून सुरू आहे ते त्याच पद्धतीने सुरू राहील. परंतु जर डिनाय केली तर ती ऑर्डर आपल्याला प्राप्त झाल्यानंतर किंवा संबंधित एजन्सीला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आपण इंटरसेप्शन थांबवणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 16 आहे, सगळे तपासी अधिकारी, त्यांचे सहकारी, त्यांना मदत करणारे सगळे टीम आहे, त्याच्यामध्ये रायटर्स असतील किंवा इतर बाकी अधिकारी असतील. त्याचबरोबर इंटरसेप्शन साठी आपण जर सायबर सेल किंवा अशा युनिट एखाद्या वापर केला असेल तर ह्या सगळ्यांसाठी सेक्शन 16 अतिशय महत्वाचं आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सेक्शन 16 म्हणतं इंटरसेप्शन अँड डिस्क्लोजर ऑफ वायर इलेक्ट्रॉनिक और ओरल कम्युनिकेशन इज प्रोहिबिटेड. तर याच्यामध्ये पोलीस ऑफिसर आहे, त्याला सेक्शन 14 नुसार जर अशी कुठली ऑर्डर प्राप्त नसताना तो जर असं इंटरसेप्शन करण्याचा प्रयत्न करेल किंवा इंटेन्शनली एखादा इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल किंवा डिव्हाइस कुठला त्याला मिळालेला असेल तो ह्या पर्पज साठी यूज करेल किंवा इंटरसेप्शन मधून आपल्याला अशी काही माहिती मिळाली तर ती तो कोणाला डिस्क्लोज करेल. इंटेन्शनली अशी माहिती जी आहे तो व्हायोलेशन करून, जे नियमावली दिली आहे त्याचं व्हायोलेशन करून तो कोणाला तरी देईल किंवा डिस्क्लोज करेल, किंवा लिगली माहिती कलेक्ट केलेली आहे परंतु तो इंटेन्शनली जर डिस्क्लोज करेल किंवा विल इंटरसेप्ट, म्हणजे जी ऑर्डर आहे आपण आधी बघितलेलं आहे की 60 दिवसाची आपल्याला किंवा रिजेक्शनची ऑर्डर आल्यानंतर आपण इमिजिएट ही स्टॉप केलं पाहिजे इंटरसेप्शन. तर ह्याच्या बियॉन्ड जर कोणी इंटरसेप्शन जर चालू ठेवलं ऑर्डरच्या
तर याच्यामध्ये इम्प्रिझनमेंट ऑफ अप टू 1 इयर आणि 50,000 दंडाची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक आयोने ही गोष्ट अतिशय लक्षपूर्वक पाहिली पाहिजे. शक्यतो ज्या मोबाईल कंपन्या किंवा ज्या एजन्सीज आहेत त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑर्डर फॉलो करतात, परंतु इट्स ए प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी कन्सर्न आयओ किंवा त्याची जी टीम आहे त्याची, तर त्यांनी हे करणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण प्रॅक्टिकल प्रोसिजर कशा पद्धतीने होईल हे एक आपण थोडक्यात त्याच्यामध्ये बघणार आहोत. आयओला असं ज्यावेळेस वाटतं की आपल्याला रेग्युलर आपल्याला पुरावा मिळत नाही आणि इंटरसेप्शन मेजर जर आपण केले तर याच्यातून चांगल्या पद्धतीने आपल्याला पुरावा मिळू शकतो, तर असं कॉन्फिडेन्शियल प्रपोजल किंवा रिक्वेस्ट लेटर त्याचे इमिजिएट जे सुपरवायझरी ऑफिसर आहे, पुन्हा मी सांगतो पोलीस अधीक्षक ग्रामीणमध्ये आणि जर तुम्ही कमिशनरेट मध्ये असाल तर त्या एरियाचे पोलीस उपायुक्त हे आपले इमिजिएट सुपरवायझरी ऑफिसर्स आहेत. यांना आपण रिक्वेस्ट लेटर त्याच्यानंतर ते असे सुपरवायझरी अधिकारी हे प्रपोजल त्यांचं स्वतःचं प्रपोजल बनवतील, ते आयजीपी ऑफिसला हे प्रपोजल पाठवतील. इथं मी मेन्शन केलेलं आहे जो आयजीपी ऑफिसला रेग्युलर जर इमर्जन्सीमध्ये याच्यामध्ये रेग्युलर मध्ये तुम्ही इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट मध्ये आयजीपी ऑफिस अशी ऑर्डर करू शकतं, परंतु मोकामध्ये जर तुम्हाला ही ऑर्डर पाहिजे असेल तर एडीजी ऑफिसला हे प्रपोजल पाठवावं लागेल आणि त्यांच्याकडून याच्यामध्ये इमर्जंट सिच्युएशन मध्ये ऑर्डर घेता येईल. बाकी आपली कॉम्पिटंट अथॉरिटी याच्यासाठी पण एसीएस होम सर आहेत, ते याच्यामध्ये आपल्याला इंटरसेप्शनची ऑर्डर देऊ शकतात. अशी ऑर्डर आल्यानंतर ती ऑर्डर ज्या आपल्याला मोबाईल किंवा टेलिफोनिक कंपनीकडून हे इंटरसेप्शन करायचं आहे त्यांना ही तात्काळ आपण पोहोचवली पाहिजे. आपण ती ऑर्डर दिल्यानंतर ते लगेच इंटरसेप्शनची फॅसिलिटी सुरू करतात. त्यात तुम्हाला जर वाटलं की मोबाईलवर तुमच्या इंटरसेप्शन घ्यायचं आहे डेडिकेटेड नंबरवर, तर तिथे ते आपल्याला प्रोव्हिजन उपलब्ध करून देतात. परंतु माझं वैयक्तिक सजेशन असेल की या ठिकाणी जे डिव्हाइस आता उपलब्ध आहेत 1.5 लाखापासून अगदी तुम्हाला करोडोपर्यंत हे डिव्हाइस याच्यामध्ये मिळतात इंटरसेप्शनचे, परंतु साधारणतः 4-5 लाखापर्यंत चांगल्या पद्धतीचे डिव्हाइस मिळतात. युनिटला ते अवेलेबल पण आहे. तर अशा डिव्हाइसचा आपण जर वापर केला तर आपल्याला जे फर्दर प्रोसेसिंग आहे ते सोपं होऊन जातं. अशा पद्धतीचं इथं मी हेही सांगतो आपल्याला की गुड क्वालिटी ऑफ डिव्हाइसेस, इन्फ्रास्ट्रक्चर, रेकॉर्डिंग आणि त्याच्यानंतर फर्दर प्रिझर्वेशन, कारण आपल्याला हे 10 वर्षापर्यंत साठवून ठेवायचं आहे. त्याच्यामुळं गुड क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी वापरणं अतिशय आवश्यक आहे. पुन्हा जी ऑर्डर आहे एसीएस होम किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी जी ऑर्डर काढेल ती रिव्ह्यू कमिटीसाठी रिव्ह्यूला पाठवली जाईल. ती ऑर्डर जर अप्रूव्ह झाली तर पुन्हा आपलं इंटरसेप्शन मी सांगितलं त्या पद्धतीने कंटिन्यू राहील. पण रिजेक्ट जर झालं तर आपण अकॉर्डिंगली इमिजिएटली हे इंटरसेप्शनची जी फॅसिलिटी आहे किंवा जी आपल्याला सुविधा मिळालेली आहे ती तात्काळ बंद करणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्हाला पुन्हा रिन्यू करायचं आहे तर आपल्याला पुन्हा रिऍप्लिकेशन करून आपल्याला फर्दर ऑर्डर मिळवून घ्यावी लागते. कोणत्याही केसमध्ये कोणत्याही ऑर्डरचं उल्लंघन होणार नाही याची आपण दक्षता घेणं अतिशय आवश्यक आहे. कायद्यानेच आपल्याला सांगितलेलं आहे की यातलं जे रेकॉर्डिंग आहे हे आपल्याला ऍटलिस्ट 10 वर्षासाठी आपल्याला हे बंधनकारक आहे. याच्याच बरोबर जे तुम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे, ऑर्डर्स आहेत, कॉरेस्पॉन्डन्स आहेत, पेपर्स आहेत, हे आपण आपल्याला 10 वर्षापर्यंत प्रिझर्व करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी मी हेही सांगतो की आपण रिटर्न ऑर्डर्स प्रेफर केल्या पाहिजेत. आणि सायबर सेल बऱ्याच युनिट्सला आता सायबर सेल चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत. त्या ठिकाणी रेकॉर्डिंगच्या फॅसिलिटीज आहेत, कम्प्युटर चांगल्या पद्धतीचे आहेत आणि इंटरसेप्शनचे डिव्हाइसेस पण बऱ्याच ठिकाणी आहेत. तर त्यांनी या गोष्टींचा वापर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आयओचं जे बर्डन आहे, मोरल बर्डन जे आहे ते तपासावर राहील. ह्या ज्या सब साईड आहेत या त्यांना आदेश काढून जे इन्चार्ज असतील सायबर सेलचे त्यांना इंटरसेप्शनच्या बाबतीत हे जे आदेश आहेत कायदेशीर हे जर दिले तर आपलं काम थोडंसं सोपं होईल आणि आयओला अजून चांगल्या पद्धतीने तपासात मदत होईल. त्याच्यामुळे शक्यतो हे जे काम आहे हे जर सायबर सेल किंवा एखादी डेडिकेटेड ब्रांच असेल त्यांच्याकडे दिलं तर चांगलं आहे. त्याच्यानंतर सिक्रेसी, मेंटेन सिक्रेसी बाय ऑल मीन्स, सगळ्या मीन्सनी ही सिक्रेसी मेंटेन करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. याच्यासाठी सेक्शन 16 आपण ऑलवेज रिमेंबर सेक्शन 16. त्याच्यानंतर शेवटचा पण महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे
की ऑलवेज ऑब्झर्व व्हिजिबल इफेक्ट्स और आउटकम्स ऑफ द इंटरसेप्शन. याचं कारण हे आहे की ज्यावेळेस इंटरसेप्शन सुरू होतं नकळत आपण आपल्याला ज्या ज्या माहिती मिळत असतात त्याच्यावर आपण ऍक्ट करायला सुरुवात करत असतो. समजा थोडक्यात असं की आपल्याला एखाद्या वेपनची इन्फॉर्मेशन इंटरसेप्शन मधून मिळाली तर आपण त्या ठिकाणी रेड करून ते जप्त करण्याचा ह्या गुन्ह्यामध्ये प्रयत्न करतो. तर याच्यातून इफेक्ट्स बाहेर जात असतात किंवा आपली चर्चा किंवा जर आपण तपास केलेला असेल, बरेच तपास अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित असतील, तर आपण हे पण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अशी चर्चा होते, अशी अफवा पसरते की याच्यामध्ये असं असं काहीतरी चालू आहे या गुन्ह्यामध्ये आणि सगळ्यांचं रेकॉर्डिंग होईल. तर त्यानंतर आपल्याला पुढे मिळणारा पुरावा एक बंद होतो किंवा आपण ज्या ऍक्शन आहेत त्या आपण इंटरसेप्शनच्या किंवा ह्या माहितीच्या आधारे करत नाही आहोत. अशा पद्धतीचा एक वातावरण आपल्याला हा इंटरसेप्शन पिरियड चालू असताना जर मेंटेन करण्यात जर यश आलं तर मला वाटतं आपल्याला चांगल्या पद्धतीचा पुरावा जो की आपण कोर्टात सादर करू शकू अशा पद्धतीचा मिळेल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपला याच्यामधला आजच्या सेशन मधला आहे कन्फेशन्स. तर कन्फेशन्स मध्ये कबुली जबाब आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यासाठी सुद्धा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तर मी सांगणारच आहे, परंतु याच्यातही आपल्या लक्षात येईल की स्पेशल तरतूद या कायद्यामध्ये खास करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये सर्टन कन्फेशन्स मेड टू पोलीस ऑफिसर टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे पोलिसांसमोर काही जर कबुली दिली तर ती कोर्ट पुरावा म्हणून ग्राह्य धरेल अशा पद्धतीची एक चांगली प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेला आहे. तर आपण मी बघतो की पोलिसांच्या समोर दिलेली कुठलीही कबुली कोर्ट ग्राह्य धरत नाही, परंतु या कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याचाही आपण जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे. एक्झिस्टिंग प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यानुसार आपण कबुली जबाब किंवा कबुल्यांच्या बाबतीत आहे. सेक्शन 17 ते 31 जो आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा, याच्यानुसार आपण या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार कबुली जबाब कोणता ग्राह्य धरला जाईल किंवा कोणता ग्राह्य धरला जाणार नाही किंवा कशा पद्धतीने घ्यावा याच्याबद्दल उहापोह केलेला आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर सेक्शन 24 आहे, प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळवलेला कबुली जबाब हा फौजदारी कार्यवाहीमध्ये किंवा असंबद्ध याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे. कलम 25 आहे, पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब म्हणजे आपल्या समोर दिलेल्या कबुली जबाबाला शून्य किंमत आहे हे कलम 25 आपल्याला सांगत आहे. त्यानंतर कलम 26 आहे की पोलीस हातीत आरोपींनी जी कबुली दिलेली आहे ती आरोपी विरुद्ध साबित करायची नाही. म्हणजे पोलीस कस्टडीत जर आरोपी असेल तर ती पण आपल्याला तो कबुली जबाब काही कामाचा नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 27 आहे. कलम 27 अप टू अगदी बॉटम टू टॉप रँक सगळ्या आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना माहित असेल की कलम 27 पंचनामे मला वाटतं आपल्या 80-90% गुन्ह्यांमध्ये आपण ते करत असतो. त्याच्यामुळे कलम 27 एक आहे. आणि त्याच्यानंतर कलम 28 आहे की जर समजा धमकी, प्रलोभन किंवा वचन न देता जर एखादा कबुली जबाब दिला असेल तर तो ग्राह्य आहे का याच्याबद्दल. आणि कन्फेशन समजा कुठल्याही सिक्रेसीचा प्रॉमिस चा जर त्याच्यामध्ये उहापोह असेल तर ते त्याच्या व्यतिरिक्त जे कन्फेशन दिलेलं आहे ग्राह्य मानू शकतं. या काही सिव्हिल कोर्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या त्याचबरोबर काही क्रिमिनल कोर्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या रेग्युलर आपल्या प्रोव्हिजन्स आहेत. सेक्शन 18 आपल्याला सांगतं की याच्यामध्ये प्रोसिजर आपल्याला दिलेली आहे. नॉट बिलो द रँक ऑफ PSP, जे पोलीस अधीक्षकांपेक्षा कमी रँकचे अधिकारी नसतील ते कन्फेशन आपलं घेऊ शकतात. त्याच्यामध्ये रिटर्न, रेकॉर्डेड डिव्हाइसेस, कॅसेट, टेप्स, साऊंड ट्रॅक्स किंवा तुम्ही हार्ड डिस्क असेल, तुमची CD असेल पद्धतीने आपण कन्फेशन रेकॉर्ड करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त एक अट आहे की हा जो ज्याचा आपण कन्फेशन नोंदवणार आहे तो को-अक्युज्ड असला पाहिजे त्या सेम केसमध्ये आणि त्याचा प्रिफरेबली त्याचा रोल हा लिस्ट असावा. त्याच्यानंतर असा कबुली जबाब हा फ्री ऍटमॉस्फिअर मध्ये घेतला जावा. त्याचबरोबर सेम लँग्वेज ज्या पद्धतीने तो सांगत आहे त्या पद्धतीने घेतला पाहिजे, तो नॅरेट करतो. त्याचबरोबर व्हॉलंटरी रेकॉर्ड म्हणजे
त्या जो अधिकारी हा कबुली जबाब नोंदवून घेत आहे त्याला स्वतःला असं वाटलं पाहिजे की हा जो व्यक्ती आहे किंवा आरोपी आहे, सस्पेक्ट आहे, हा तो जो कबुली जबाब देत आहे हा त्याच्या देत आहे आणि तशा पद्धतीच्या नोंदी त्यांनी त्याच्यावर करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण हे कबुली जबाब घेऊ त्यावेळेस हा कबुली जबाब तात्काळ त्या एरियाचे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील त्यांच्या पुढे आपल्याला 2 प्रतीमध्ये सादर करायचा आहे. डिटेल प्रोसिजर मध्ये आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर पर्सन म्हणजे ज्या व्यक्ती कबुली जबाब घेतलेला आहे तोही आपल्याला कन्सर्न मॅजिस्ट्रेट समोर अनरिझनेबल डिले टाळून सादर करायचा आहे. याच्यामध्ये सीएमएम किंवा जे सीजीएम असतील ते याच्यामध्ये गो थ्रू करतील त्या स्टेटमेंटला आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली शेवटी सही करतील. जर असं काही त्याच्यामध्ये आरोपी किंवा त्या कन्सर्न व्यक्तीने जर तक्रार केली तर टॉर्चर किंवा मारहाणीची, तर त्याच्याबद्दल ते मेडिकल ऑफिसरला मेडिकल एक्झामिनेशनसाठी मेडिकल ऑफिसरला पाठवण्याची ऑर्डर ते सीजीएम करू शकतात. त्याच्यानंतर हे एमसीओसी रूल्स आहेत. ज्या वर्षी हा कायदा आला त्याच वर्षी हे रूल्स पण आपल्याकडे आलेले आहेत. परंतु याचा आपल्याला जनरली मिळत पण नाही, त्याच्यामुळे मी हे फुल आपल्या समोर मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे, हे 8च रूल्स आहेत, परंतु हे अतिशय महत्वाचे आहेत आणि कबुली जबाब घेताना आपल्याला यांचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मी इथं फुल आपल्याला पूर्ण त्या रूल्स तुमच्या समोर मांडलेले आहेत. याच्यामध्ये सेक्शन 2 to 7 या पद्धतीने दिलेला आहे. सेक्शन 18 मध्ये त्याच्यानुसार हा कबुली जबाब नोंदवायचा आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस अशा कबुली जबाब घेणाऱ्या अधिकाऱ्यापुढे आपण ह्या आरोपीला प्रोड्यूस करणार आहोत, त्याच्यानंतर त्यांनी त्याची प्रायमरी विचारपूस करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा सफिशियंट वेळ आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हे पार्ट ए आणि पार्ट बी दिलेले आहे, मॅन्युअल मध्ये पण दिलेला आहे. त्याच्यानुसार हा कबुली जबाब नोंदवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नियम क्रमांक 5 आहे. त्याच्यानुसार हे कन्फेशन तो रेकॉर्डिंग मध्ये घेऊ शकतो, आपण आधी पाहिलं त्यानुसार. त्याचबरोबर ते रिटर्न घेऊ शकतो. आपण सगळ्यांनी रिटर्न कन्फेशन प्रेफर करावं असं मला वाटतं, कारण त्याच्यामध्ये एक पुराव्याची आपल्याला जी सांगता आहे ती चांगल्या पद्धतीने जुळली जाते. परंतु याच्यामध्ये बार नाहीये. तुम्ही साऊंड ट्रॅक्स रेकॉर्ड करू शकता, कॅसेट मध्ये रेकॉर्ड करू शकता, एखादा रेकॉर्डिंग डिव्हाइस असेल, मध्ये तो मॅजिक बॉक्स आला होता, असं काही असेल तर त्याच्यामध्ये पण आपण हे रेकॉर्ड करू शकतो, हे सांगितलेलं आहे. नियम क्रमांक 6 आपल्याला हे सांगतो की ज्यावेळेस हे कन्फेशन रेकॉर्ड होईल त्यावेळेस त्याच्या खाली कन्फेशन रेकॉर्डिंग ऑफिसरने मेमोरँडम लिहिणं अतिशय आवश्यक आहे. मेमोरँडम मी पुढच्या स्लाइड मध्ये दिलेलंच आहे. परंतु या मेमोरँडम जर तुमचं डॉक्युमेंटरी असेल तर तुम्ही लिखित स्वहस्ताक्षरात किंवा तो टाईप करून मेमोरँडम लिहिणं आवश्यक आहे. आणि जर तुमचा कुठल्या रेकॉर्डिंग डिव्हाइस मध्ये असेल तर हे सगळं कबुली जबाब संपल्यानंतर त्याच्या शेवटी मेमोरँडम लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे दिलेले आहे. त्याच्यानंतर हे ज्यावेळेस आपण हा कबुली जबाब आहे तर हा 2 ते 3 प्रतीमध्ये हा प्रिफरेबली बनवला पाहिजे आणि त्यातल्या 2 प्रती ह्या आपल्याला कन्सर्न जे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत त्यांच्याकडे आपल्याला आरोपी सहित पाठवायचा आहे. याच्यातही हा कबुली जबाब नोंदवल्यानंतर जे नोंदवणारे अधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये अनरिझनेबल डिले टाळणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही स्टेप वाईज प्रोसिजर आहे. याच्यामध्ये जे पुढे आपण दिलेले आहे प्रिपरेशन ऑफ अक्युज्ड आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा कबुली जबाब घ्यायचा आहे त्याला आपल्याला म्हणजे प्रॉपर अक्युज जे टोटल असतील गुन्ह्यामध्ये त्यातला कोणत्या आरोपीचा कबुली जबाब आपल्याला फायदेमंद राहणार आहे हे शोधणं अतिशय आवश्यक आहे. हे ऑफकोर्स आयोच काम आहे. त्याच्यानंतर असा आरोपी असला तर अजून चांगलं की ज्याचा लिस्ट पार्टिसिपंट आहे तो गुन्ह्यामध्ये, असा आरोपी शोधला तर अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर अशा आरोपीला आपण आधी चांगल्या पद्धतीने इंट्रोगेट करणं आवश्यक आहे. जे मुद्दे आपल्याला त्याच्या कबुली जबाब
असं वाटतं, तर ते मुद्दे आपण त्याला इंट्रोगेट करून त्याच्याकडून ती माहिती आपण घेतली पाहिजे, असं घेऊन ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर जर आरोपी कोऑपरेट करत असेल तर त्याला हेही आपल्याला सांगणं आवश्यक आहे की हे मुद्दे तुला याच्यामध्ये तुझ्या कबुली जबाबामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर आरोपीचे आपण कन्सेंट पण घेऊ शकतो, एक 4 ओळीचा त्याचा जबाब आपण घेऊ शकतो, जो आपल्याला नंतर IGP ऑफिसला किंवा कोर्टात जर गरज पडली आपल्याला फर्दर एक्सटेन्शन ऑफ कस्टडी जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तो उपयोगी पडू शकतो की मी असा आहे, या गुन्ह्यात मी अटक असून मी याच्यामध्ये कबुली जबाब देण्यासाठी तयार आहे. एवढं एक 4 ओळीचं त्याचं स्टेटमेंट घेतलं तर ते आपल्याला पुढे उपयोग पडू शकतं. त्याच्यानंतर मोका कोर्टमध्ये जर आपण बघितलं, जर आपल्याकडे कस्टडी तेवढी नसेल, साधारणतः एक सफिशियंट जर म्हटलं तर एक 4-1 दिवसाची ही प्रोसिजर होऊन जाते आपल्याला व्यवस्थित जर करायची असेल तर. त्याच्यामुळे जर तेवढी कस्टडी आपल्याकडे शिल्लक नसेल तर मोका कोर्टमध्ये फर्दर कस्टडीसाठी आपण अप्लाय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या आरोपींचे जे कन्सेंट आहे कन्फेशनच्या बद्दल ती आपण जोडू शकतो गरज पडली तर, आणि सफिशियंट कस्टडी आपण घेणं आवश्यक आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपले रेंज IGP सर असतील किंवा कमिशनरेटमध्ये कन्सर्न ऑफिसर असतील या दर्जाचे, तर त्यांच्याकडे आपल्याला एक प्रपोजल फॉरवर्ड करावं लागेल की असा आरोपी याच्यामध्ये कबुली जबाब द्यायला तयार आहे, तर कबुली जबाब घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत आणि अशी नेमणूक करण्याबाबत आपण दिलं, ह्या कन्सेंट त्याच्याबरोबर जोडल्या तर IGP सर एक ऑफिसर त्याच्यामध्ये नॉमिनेट करू शकतात आणि हा नॉमिनेट केलेल्या ऑफिसरला ते इंडिपेंडेंटली कळवतील असं नॉमिनेशन केलेलं आहे. त्याचबरोबर कन्सर्न IO पण त्याच्याबद्दल ते माहिती देतील. त्याच्यानंतर प्रोडक्शन फॉर कन्फेशन, ज्यावेळेस आपण आरोपीला कन्फेशन घेणाऱ्या अधिकारी पुढे प्रोड्यूस करणार आहोत त्यावेळेस कन्सर्न ऑफिसरला आपण रिटर्न, शक्यतो IGP ऑफिसची ऑर्डर आहे त्याच्या रेफरन्स टाकून रिटर्न कम्युनिकेशन केलं पाहिजे. त्याच्यात रिटर्न कन्सेंट त्यांची जर घेतले अजूनच चांगलं आहे, त्यांच्या समोर आरोपी कधी प्रोड्यूस करायचा त्याबद्दल. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलंय त्याच्या तरतुदीनुसार त्यांच्या समोर ह्या आरोपीला प्रोड्यूस करायचं आहे. त्याच्याबरोबर जे रेफरल डॉक्युमेंट्स आहेत, ऑर्डर्स वगैरे, या आपण देणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्या लेटर्सच्या मोका कायद्यामध्ये मला वाटतं सगळ्या तपासी अधिकारी आणि जी टीम असते त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठं तुम्हाला डाऊट येईल त्या ठिकाणी तुम्ही रिटर्न कम्युनिकेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर हे मी समोरच्या व्यक्तीला कम्युनिकेट केलेलं आहे याचाही पुरावा तुमच्याकडे कंटिन्युअस असला पाहिजे. हे तपासातही आपल्याला कामाला येतं आणि बऱ्याच काही जर नंतर कॉम्प्लिकेशन वगैरे होणार असतील तर त्याच्यामध्येही आपल्याला हा पुरावा अतिशय मदतीचा ठरतो. त्याच्यानंतर ही गोष्ट कन्फेशन टेकिंग युनिटची आहे, परंतु आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मोका कायद्यामध्ये तपास करताना आपण फार मेहनत घेत असतो आणि असा तपास करताना कबुली जबाबालाही पुराव्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे, त्याच्यासाठी विशेष तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. परंतु कन्फेशन टेकिंग युनिटला किंवा याच्या पुढे जे कन्सर्न कोर्टामध्ये आरोपीला आपल्याला उपस्थित करायचं आहे आपल्याला, म्हणजे कन्फेशन टेकिंग युनिटला, तर त्यांनाही ही गोष्ट माहिती असली पाहिजे. माहिती नसली तर अनऑफिशियली आपण त्यांना ह्या गोष्टी माहिती करून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा ऑफिसर समोर आपण आरोपीला हजर करतो त्यावेळेस ही कस्टडी आपल्याकडून समोरच्या युनिटकडे जाते. कस्टडी हँडओव्हर टेक ओव्हर ही पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर असं झाल्यानंतर तो कन्फेशन टेकिंग युनिट किंवा ते ऑफिसर आहेत ते याच्यामध्ये 2 पार्टमध्ये कन्फेशन घेतील, पार्ट ए आणि पार्ट बी. याच्यामध्ये जे रुल्स मध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार त्याला थिंकिंग करण्यासाठी पार्ट ए घेतल्यानंतर 24 तासांचा पिरियड आपण देतो. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस प्रोड्यूस करू त्यावेळेस पार्ट ए रेकॉर्ड केला जातो आणि मग त्याला 24 तास साधारणतः टाइम फर्दर विचार करायला वेळ दिला जातो. याच्या संबंधाने जे गार्ड लागणार आहे किंवा जी कस्टडी लागणार आहे ती त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. हेही आपल्याला कधी त्यांना सांगून दिलं किंवा कम्युनिकेट केलं तर चांगलं राहील. त्यांच्याच कस्टडीत आरोपी हा कबुली जबाब पूर्ण होऊन आरोपीला कोर्टात प्रोड्यूस करून परत येईपर्यंत आरोपी त्यांच्या कस्टडीमध्ये असणार आहेत, ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवली पाहिजे.
त्याच्यानंतर परत आरोपी अशा कबुली जबाब घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या समोर 24 तासांनी प्रोड्यूस केला जाईल आणि त्यानंतर पार्ट बी हा कन्फेशनचा रेकॉर्ड केला जाईल. याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे की असं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना त्या ठिकाणी कोणताही अननेसेसरी व्यक्ती असला नाही पाहिजे. याच्यामध्ये समजा एक टायपिस्ट, कन्सर्न ऑफिसर आणि आरोपी इतकेच व्यक्ती असले पाहिजे. आणि याच्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की आयओच्या साईडचा असा कोणताही व्यक्ती ऍट एनी कॉस्ट त्या ठिकाणी उपस्थित असला नाही पाहिजे. हे जर उद्या त्याने कोर्टात सांगितलं तर आपण जी कबुली जबाबासाठी इतकी मेहनत घेतलेली आहे ती आपली इनफेन जाणार आहे, वाया जाणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर हा कबुली जबाब हा त्याच्या शब्दात, आरोपीच्या शब्दात घेणं आवश्यक आहे आणि तेच कायद्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे. मेमोरंडम आपण नियमामध्ये पाहिलं तर मेमोरंडम याच्या पुढे आहे, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पुढच्या स्लाइड नंबर 30 मध्ये. त्याच्यानंतर शक्यतो ईच पेज हे आरोपी आणि कन्फेसिंग अॅक्युज्ड आणि कन्फेशन टेकिंग ऑफिसरने साईन करणं याच्यामध्ये आवश्यक आहे. ऍटलिस्ट 3 कॉपीज ऑफ पूर्ण स्टेटमेंट जे त्याचं बनलेलं आहे इन व्हॉट एव्हर फॉर्म, सीडी असेल तर सीडी, पेन ड्राईव्ह असेल तर पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क असेल तर हार्ड डिस्क, या सगळ्यामध्ये 3 कॉपीज बनवणं आवश्यक आहे. त्याला सगळ्यांना सेपरेट सील करायचं आहे. समजा डॉक्युमेंट आहे, रिटर्न कन्फेशन आहे तर त्याला एनव्हलप मध्ये वेगवेगळं सील करायचं आहे. आणि आयओला ही कॉपी देण्यात येते, परंतु कोर्टाने, सीजीएम कोर्टाकडे आपल्याला आधी आरोपी प्रोड्यूस केलेलं बघितलं पाहिजे आणि कोर्टाने ते स्पेशल कोर्टला पाठवल्यानंतर ही कॉपी आपल्याला आयओला प्रोड्यूस करून देता येते. त्याचबरोबर ह्या ज्या 2 सेट्स आहेत हे आपल्याला सीजीएम कोर्टामध्ये आरोपी बरोबर आपल्याला म्हणजे कन्फेशन टेकिंग युनिटला हे पाठवायचे आहे. ज्यावेळेस कन्फेशन टेकिंग युनिट हे सीजीएम कोर्टकडे ह्या कॉपीज पाठवत आहे त्यावेळेस मी इथं आपल्याला हेही नमूद करतो, बऱ्याच वेळा असंही तुमच्या निदर्शनास येईल की ज्या कोर्टासमोर आपण हे आरोपींना प्रोड्यूस करत आहोत त्यांनाही कदाचित ही पूर्ण प्रोसिजर माहीत आहे किंवा नाही, याच्याबद्दल पण अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आपला किंवा कन्सर्न युनिटचा अधिकारी असेल तर कोर्टचे कारकून आहेत, कोर्टात जे काम करणारे क्लर्क आहेत, यांना ही प्रोसिजर समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. एका केसमध्ये मी तुम्हाला सांगतो की असं कन्फेशन, एकदम चांगल्या पद्धतीचं कन्फेशन जे पुराव्यामध्ये चांगला त्याचा यूज झाला असता, परंतु ते कन्फेशन सीजीएम साहेबांनी उचकून पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फक्त खाली एक सही केली. आरोपीला कुठल्या पद्धतीने त्यांनी विचारपूस केली नाही किंवा त्याच्याबद्दल खाली काही विवेचन केलं नाही आणि ते कन्फेशन सील तोडलेलं पुन्हा ज्या कस्टडीमध्ये त्यांच्याकडे प्रोड्यूस केलं होतं त्यांच्या हातात त्यांनी दिलं आणि तुम्ही सील करून स्पेशल कोर्टला पाठवा अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यावर मी नंतर नेक्स्ट कस्टडीच्या वेळी ज्यावेळेस कन्सर्न कोर्टात हजर होतो तर त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की अशा पद्धतीने तुमच्या हाताने जर हे आलं, कायद्यात अशी तरतूद नाहीये तर हे इनवेन झालं, याची व्हॅल्यू आजच 0 होऊन गेली, याला पुराव्यात मला ग्राह्य धरता येणार नाही, अशा पद्धतीने कोर्टाचं त्यावेळेस मत होतं. त्याच्यामुळे ही एक इंडिपेंडंट प्रोसिजर आहे. कोर्टाने त्याच्या वेज आणि मीन्सने ते सील करावं आणि त्याच्यानुसार ते पुढे कन्सर्न कोर्टाकडे पाठवण्याची जबाबदारी ही त्याच कोर्टाची आहे. कोर्टाला वाटलं तर ते पूर्ण स्टेटमेंट त्याच्यामध्ये वाचून बघेल, आरोपीकडे ते चौकशी करून बघेल, त्याच्यानंतर कोर्टाचं काही ओपिनियन याच्यामध्ये असेल तर कोर्ट त्याचं ओपिनियन त्याच्यामध्ये मांडू शकेल आणि परत ते सील करून इंडिपेंडंट मीन्सनी, म्हणून मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, इंडिपेंडंट मीन्सनी स्पेशल कोर्ट किंवा मोका कोर्टला तेच कोर्ट पाठवून देईल. त्याच्यामध्ये कन्फेशन टेकिंग युनिट, आयओ किंवा कोणाचाही याच्यामध्ये कुठलाही रोल असणार नाही. हा मेमोरंडमचा फॉर्मॅट आहे, हा पण नियमामध्ये उपलब्ध आहे. तर या पद्धतीचा मेमोरंडम प्रत्येक कबुली जबाबाच्या शेवटी जर लिखित असेल तर लिखित स्वरूपात, जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंगच्या स्वरूपात ज्या अधिकाऱ्याने हा कबुली जबाब घेतलेला आहे हे त्या पद्धतीने आलं पाहिजे. जर त्यांना कल्पना नसेल तर ही कल्पना देण्याचं काम हे आपलं आयओ
चं आहे किंवा आयओचा कुणी कम्युनिकेटर असेल त्यांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे किंवा हे मोका रूल्सची कॉपी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याच्यानंतर जे पार्ट 2 मी सांगितले, तर पार्ट ए आणि पार्ट बी आहे. याच्यामध्ये पार्ट ए हा ज्यावेळेस आपण आरोपीला कन्सर्न ऑफिसर समोर हजर करत आहोत त्याच्यानंतर हे ते रेकॉर्ड करणार आहेत. तर आपण जर बघितले त्यातली प्रश्नावली जी मॅन्युअल मध्ये दिलेली आहे ती, तर याच्यामध्ये ती सॉर्ट ऑफ आईस ब्रेकिंग आहे. याला मी हायपरलिंक पण केलेला आहे, परंतु आपल्याकडे टाइम कन्स्ट्रेंट येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी हायपरलिंक मध्ये जाणार नाही. परंतु प्रायमरीली त्याच्याकडे एन्क्वायरी करतात. त्याच्यानंतर प्रायमरीच प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आपण आरोपीकडून जे अधिकारी नोंदवून घेणार आहेत कबुली जबाब ते घेत असतात, त्यांनी घ्यायचे आहे. आणि आपली जी आयडेंटिटी आहे ती पण त्या आरोपीला सांगायची आहे, मी कोण आहे आणि तुझा कबुली जबाब घेणार आहे. तर हा कबुली जबाब त्याला मी अशा पद्धतीने घेणार आहे हे सांगणं आवश्यक आहे. त्याला कुठलाही प्रेशर आहे मध्ये असेल तर त्याने तो प्रेशर सोडावा आणि विलिंगली असा कबुली जबाब देणं आवश्यक आहे हे सांगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला हा कबुली जबाब पुरावा म्हणून तुझ्या विरुद्ध किंवा तू ज्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेस त्या इतर आरोपींविरुद्ध वापरला जाऊ शकतो हे सांगणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर पार्ट ए नोंदवल्यानंतर त्याला एक 24 तासाने अजून विचार करण्याची वेळ देण्याची द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा पार्ट बी रेकॉर्ड केला पाहिजे. सफिशियंट टाइम दिल्यानंतर म्हणजे 24 तासाचा वेळ दिल्यानंतर त्यावेळेस पुन्हा त्याला सांगायचं आहे की असा कबुली जबाब देणं तुझ्यावर बंधनकारक नाहीये आणि असा जर दिला तर तो तुझ्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो, कोर्टामध्ये हा एव्हिडन्स म्हणून वापरला जाऊ शकतो हे त्याला सांगणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याला त्याचा नातेवाईक किंवा वकील हा जर त्याच्याबरोबर जर ठेवायचा असेल तर तेही विचारायचं आहे. तो जर ठेवायचा असं जर म्हटला तर त्या ठिकाणी आपल्याला तो असेच पण दिला पाहिजे. तसं आपल्या रेकॉर्डवर जे कन्फेशन घेणारे अधिकारी आहेत, कबुली जबाब घेणारे अधिकारी आहेत, त्यांनी ते रेकॉर्डवर घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तो तपास म्हणजे याच्यामध्ये विलिंग झाला कबुली जबाब देण्याला एवढं सगळं सांगून तर मग आपण ऑफिशियली याच्यामध्ये स्टेटमेंट कबुली जबाब त्याचं नोंदवायचं आहे. प्रिफरेबली तो त्याच्या ओन लँग्वेज मध्ये असला पाहिजे, यालाही तितकंच महत्व आहे. हे कबुली जबाबाचा पार्ट बी चा फॉर्मॅट पण माझ्याकडे आहे, परंतु तो ज्यांना कोणाला पाहिजे असेल तो आपण नंतर उपलब्ध करून देता येईल. याच्यामध्ये कबुली जबाबामध्ये जो नंतरचा पार्ट बी मधला हा जो डिटेल्ड मी जे म्हणत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हे क्राईम सिंडिकेट करण्याची संधी आहे, क्राईम सिंडिकेट निष्पन्न करण्याची संधी आहे. त्याच्यामुळे फक्त त्या गुन्ह्यापुरताच हा कबुली जबाब मर्यादित नसावा, तर याचं क्राईमचं जे सिंडिकेट आहे हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. कन्सर्न आरोपीचा त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये काय रोल होता आणि याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी तयार झाली हा एक असा त्याचा थोडक्यात कबुली जबाबापेक्षा ती एक त्याची बायोग्राफी आतापर्यंतची अशी आली पाहिजे. असं जर आलं तर निश्चितपणे हे सिंडिकेट किंवा क्रिमिनल गँग किंवा हे टोळीने काम करतात हे प्रूव्ह करायला आपल्याला अतिशय त्याची मदत होते. त्यामुळे अशा पद्धतीने हा कबुली जबाब नोंदून घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंदून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचा याच्यामधला जो टप्पा आहे तो सील्ड एन्व्हलप स्पेशल कोर्टला मिळणार आहेत. ते आपल्याकडून किंवा कन्फेशन टेकिंग युनिट कडून सुद्धा नाही तर ते मिळणार आहेत सीजीएम कोर्टाकडून, ते त्यांच्या पद्धतीने पाठवतील. ही गोष्ट पण आपण याच्यामध्ये अतिशय बारकाईने लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर कोर्ट तिथं फक्त याची नोट घेईल अशा पद्धतीचे कन्फेशन त्याच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि ह्या गुन्ह्याच्या कागदपत्रांना त्यांच्याकडे जे आहेत त्याला ते अटॅच करून ठेवतील. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ही ट्रायल इनिशिएट होईल त्यावेळेस या ट्रायलमध्ये या कबुली जबाबाचा वापर केला जाईल. याच्यामध्ये एक चेन ऑफ कस्टडी एक महत्वाची आहे. ज्यावेळेस आपण आरोपीला कन्फेशन घेणाऱ्या अधिकाऱ्यासमोर उपस्थित करतो तोपर्यंत ही आयोची कस्टडी आहे. त्याच्यानंतर उपस्थित केल्यानंतर आयोला ते जायला सांगतील. त्याच्यानंतर ही कन्सर्न ऑफिसरची कस्टडी तिथून पुढे लागली पाहिजे. पार्ट ए हा स्टेटमेंटचा हा पण कन्फेशन टेकिंग ऑफिसरच्या कस्टडीमध्येच होईल. त्याच्यानंतर जो 24 तासाची मुदत त्याला दिलेली आहे विचार करण्यासाठीची ती पण त्याच ऑफिसरच्या कस्टडीमध्ये राहील. त्यांचंच गार्ड त्या ठिकाणी असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आयओ किंवा त्याचा कोणताही माणूस दरम्यानच्या काळामध्ये त्याला
भेटला पाहिजे नाही, ही गोष्ट पण अतिशय महत्वाची आहे आणि ही लक्षात ठेवली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कुठलंही कम्युनिकेशन याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे सीजीएम कोर्टकडे ज्यावेळेस आरोपीला प्रोड्यूस करतील ते पण त्यांचीच कस्टडी असेल कन्फेशन टेकिंग युनिटची. आणि त्याच्यानंतर सीजीएम कोर्ट कडून ज्यावेळेस आरोपी पुन्हा कन्फेशन टेकिंग ऑफिसर समोर येईल त्याच्यानंतर म्हणजे तोपर्यंत त्यांचंच गार्ड असेल आणि त्याच्यानंतर आयओच्या कस्टडीमध्ये आरोपी ला ते अधिकारी देतील. त्याच्यानंतर कन्फेशन टेकिंग युनिटची कस्टडी संपेल आणि आयओची कस्टडी तिथून पुढे पुन्हा सुरू होईल. तर ही चेन ऑफ कस्टडी आपण लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर हे की पॉइंट्स आहेत, हे पण मी एक फास्ट आपल्याला गो थ्रू करतो. प्रिफरेबली त्याच्या मदर टंग किंवा त्याची ओन लँग्वेज आहे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं पेपर किंवा रिटर्न कम्युनिकेशन तुम्ही करणं अतिशय आवश्यक आहे. यातल्या गोष्टींची केस डायरीमध्ये सविस्तर नोंद घेणं अतिशय आवश्यक आहे. व्हिजिलंट असलं पाहिजे आपण याच्यामध्ये. एव्हरी पॉइंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे मी याच्यासाठी सांगतोय की आरोपीला आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये न्यायची गरज पडते. ग्रामीणमध्ये साधारणतः 100-200 ज्या ऑफिसरला नॉमिनेट केलेला आहे त्याच्याकडे. तर याच्यामध्ये ट्रान्झिटच्या वेळेस आपण अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे, कारण आरोपीची जबाबदारी पण आपल्याकडे आहे. त्याच्यामुळं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर काही एंट्रीज असतील किंवा काही ऑर्डर्स असतील समोरच्या कन्फेशन टेकिंग युनिटच्या, त्यांनी कोणत्या लॉकअपमध्ये ठेवलं, त्या ठिकाणी त्याच्या नोंदी, गार्ड कोण आहे, ह्या ज्या नोंदी ते स्टेशन डायरीला घेतील, या नोंदी पण आपण लगेच रिटर्न कम्युनिकेशन करून आपण त्या घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं गार्ड आणि रिटर्न ऑर्डर्स, MTO आणि RPI या दोघांना तुमच्या रिटर्न ऑर्डर पाहिजे आणि त्या रिटर्न ऑर्डर मध्ये हे तुम्ही गार्ड नेमायची गरज आहे. कारण ह्याच्यामध्ये आरोपीची सुरक्षितता त्याचबरोबर आरोपी आपल्या ताब्यात व्यवस्थित कस्टडीत राहील हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी ह्या लिखित कम्युनिकेशन केलं तर मला वाटतं निश्चितपणे ते आपल्या फायद्याचं पण आहे, सुरक्षिततेचं पण आहे आणि कधी पुराव्याची जर गरज पडली तर तो पुरावा म्हणून पण आपल्याकडे चांगल्या पद्धतीने ठरू शकतो. त्याच्यानंतर शेवटचा आणि तिसरा पार्ट याच्यामधला फॉरफिचर अँड अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी हा पार्ट आपल्या आजच्या सेशन मधला आहे. याच्यामध्ये पुन्हा मी CRPC कडे येतो. आपल्या सगळ्यांना माहित असेल की याच्यामध्ये CRPC चे कलम 82 ते 86 मध्ये प्रोक्लेमेशन अँड सीझरची प्रोसिजर दिलेली आहे. म्हणजे जर एखादा आरोपी कोर्टासमोर उपस्थित होत नसेल तर पुढे त्याच्यामध्ये काय करता येईल याच्याबद्दल पुढची ही दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना, सगळ्या अधिकारी कर्मचारी सगळ्यांना माहित असेल ही प्रोसिजर. आपण बऱ्यापैकी कलम 83-84 अप टू 85 पर्यंत कमी केसेस असतील, पण 82, 83, 84 आपण बऱ्यापैकी आपल्या प्रोसिजर मध्ये डेली रुटीन मध्ये वापरण्याचा प्रयत्न करत असतो. कलम 82 नुसार फरारी आरोपी बद्दल प्रोक्लेमेशन आपण कन्सर्न कोर्टाकडून उद्घोषणा त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ पर्सन ऍब्स्कॉन्डिंग, म्हणजे जी व्यक्ती झाली आहे, मिळून येत नाही किंवा जाणीवपूर्वक लपवून ठेवत आहे स्वतःला, तर अशा व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर आपण जप्ती आणू शकतो. त्याच्यानंतर त्या जप्तीला कोणाची काही हरकत असेल तर ही कोर्टाची प्रोसिजर आहे, परंतु याच्यात आपल्यालाच कम्युनिकेट करावं लागतं. त्याच्यामुळे जप्तीला काही हरकती असतील किंवा कोणाचे काही क्लेम्स असतील तर त्याच्याबद्दल कलम 84 आहे CRPC मध्ये. कलम 85 आपल्याला सांगते की जप्त केलेली मालमत्ता ही मुक्त करणे, विकणे किंवा परत करणे हा त्या कन्सर्न कोर्टापुढे आपण ज्या ज्या पद्धतीचा पुरावा मांडू आणि कोर्ट ज्या पद्धतीने कन्व्हिन्स होईल त्यानुसार ही प्रोसिजर होते. आणि याच्या संदर्भात जर काही अपील असतील तर ते हायर कोर्टात किंवा याच्यासाठी तर अपील फ्रॉम म्हणजे जप्त केलेली संपत्ती परत करण्याविषयीचा अर्ज आहे त्याच्यावर एकतर फेटाळणाऱ्या आदेशावर अपील होईल, तर ही अपीलची प्रोसिजर कलम 186 नुसार होत असते. हे आपलं सगळ्यांचं रुटीन आहे, याला आपण यूज टू आहे. परत एकदा मी हे सांगतो की मोकाला स्पेशल ऍक्ट किंवा युनिक ऍक्ट मी याच्यासाठीच म्हणतो की ही प्रोसिजर साठी कलम 20 मध्ये एक सेपरेट प्रोव्हिजन कोर्टाने शासनाने त्यावेळेस कायद्यामध्ये टाकलेली आहे. तर त्या प्रोव्हिजनवर आपण एक आता सध्या गो थ्रू करू त्या प्रोव्हिजन मधून.
तर याच्यामध्ये कलम 20 जे आहे फॉरफिचर अँड अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी इन मोका, हे कलम 20 आहे. याच्यामध्ये 3 सबसेक्शन्स आहेत. हे 3 सबसेक्शन जर आपण लक्षात घेतले आणि याला जर आपण सीआरपीसीचं अटॅच जर केलं तर आपण कशा पद्धतीने कारवाई करायची हे आपल्याला लक्षात येईल. परंतु मोकामध्ये ही विशेष प्रोव्हिजन आहे, हे जे मी म्हणतोय त्याचं कारण हे आहे की आपण पहिला जो सबसेक्शन आपण याच्यातला बघितला त्याच ठिकाणी लक्षात येईल आपल्याला, एखादा कोणताही आरोपी आहे किंवा कोणती व्यक्ती आहे तिला जर मोका कायद्यानुसार जर कन्व्हिक्शन झालं, मग ते कोणत्याही सेक्शन नुसार असू दे, असं जर स्पेशल कोर्टने त्याला कन्व्हिक्शन जर दिलं तर अशी शिक्षा देतानाच कन्सर्न कोर्ट हे त्या सर्व किंवा कोर्टाला वाटतंय किंवा आपण जे जस्टिफाय करू शकलो अशी प्रॉपर्टी, ती मुव्हेबल असेल, स्थावर असेल किंवा जंगम असेल, इमुव्हेबल असेल, अशी कोणतीही प्रॉपर्टी शासन जमा समपरहन त्या प्रॉपर्टीचं करण्याच्या आदेश त्या कन्व्हिक्शनच्या ऑर्डरमध्येच कोर्ट देऊ शकतं. आणि असा कुठलाही बोजा विरहित गव्हर्नमेंटचा त्याच्यावर कुठलाही बोजा नसताना ही प्रॉपर्टी शासन जमा ह्या कोर्टाच्या आदेशाने होऊ शकते. हा झाला त्यातला सबसेक्शन 1. सबसेक्शन 2 आपल्याला असं सांगत आहे की आपण अशा प्रॉपर्टीची माहिती कोर्टाला करून दिल्यानंतर ट्रायल चालू असताना न्याय चौकशीच्या कुठल्याही टप्प्यावर कोर्टाला आपण जर प्रूव्ह करू शकलो किंवा कोर्टाला सुमोटो असं जर वाटलं तर याच्यातली त्याची कोणतीही किंवा सर्व प्रॉपर्टी इमुव्हेबल किंवा मुव्हेबल ही कोर्ट सीज करून द्यायला सीज करू शकतं कोर्ट, तसे आदेश काढू शकतं. आणि शेवटी ऍट द एंड ऑफ ट्रायल जर याच्यामध्ये कन्व्हिक्शन लागलं तर परत सबसेक्शन 1 नुसार ही सगळी प्रॉपर्टी ही फॉरफिट होण्यासाठी पात्र असेल तसे आदेश कोर्ट देऊ शकतं. सबसेक्शन 1 आणि 2 सबसेक्शन मध्ये आपण जर फरक पाहिला तर सबसेक्शन 1 मध्ये शिक्षेच्या शेवटी कोर्ट याच्यामध्ये आपल्याला कन्व्हिक्शन म्हणजे वर्डिक्ट मध्ये फॉरफिचर बद्दल आदेश करू शकतं. सबसेक्शन 2 मध्ये ही प्रॉपर्टी ट्रायल होईपर्यंत सीज करून ठेवू शकतं आणि ऍट द एंड ऑफ ट्रायल पुन्हा फॉरफिचरचे आदेश कोर्ट देऊ शकतं. त्याच्यानंतर सबसेक्शन 3 आहे. 3 मध्ये आपल्यासाठी म्हणजे तपासी अधिकारी आहे त्याच्यासाठी प्रोव्हिजन दिलेले आहेत. तर ह्या प्रोव्हिजन आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. याच्यामध्ये कलम 3A जो आहे म्हणजे सबसेक्शन 3A आहे तो सांगतो की 14(1) नुसार जे सुपरवायझरी ऑफिसर आहेत म्हणजे परत पोलीस अधीक्षक ग्रामीणसाठी आणि पोलीस उपायुक्त सिटीसाठी, तर असे जे इमिडिएट सुपरवायझरी ऑफिसर आहेत ते अशा पद्धतीने आयोगाने त्यांना जर प्रोड्यूस करून दिलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की असा कोणीतरी पर्सन आहे ज्यांनी ऑफेन्स केलेला आहे, तो त्या गुन्ह्यात आरोपी आहे परंतु तो फरारी आहे किंवा जाणीवपूर्वक तो त्याला लपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर असा अहवाल ज्यावेळेस कोर्टाला जाईल, आयोचा नाही याच्यातले सुपरवायझरी ऑफिसरचा अहवाल ज्यावेळेस कोर्टाला जाईल तर कोर्ट अशा केसमध्ये प्रोक्लेमेशन करू शकतं ह्या आरोपीच्या विरुद्ध आणि कोर्ट स्पेसिफिक टाइम, डेट, प्लेस या ठिकाणी आरोपीला उपस्थित राहण्याबद्दल आदेशित करू शकतं. या आदेशाचा कालावधी हा 15 दिवसापेक्षा कमी नाही परंतु 30 दिवसापेक्षा जास्त नाही, अशा म्हणजे साधारणतः 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान अशा व्यक्तीला ते प्रोड्यूस होण्याबद्दल कोर्ट आदेश करू शकतं. मग ती उद्घोषणा आपल्याला रेग्युलर पद्धतीने प्रोक्लेमेशन आपल्याला पब्लिश करायचं आहे आणि पुढची प्रोसिजर करायची आहे. त्याच्यानंतर हा मुद्दा बऱ्याच आयोगांना हा लक्षात येत असेल किंवा सतावत असेल, मोका लागतो, काही आरोपी बेल आउट झालेले असतात किंवा आपल्याकडचा आरोपी आहे तो फरार अशा पद्धतीने असतो कारण या क्रिमिनल गँग्स आहेत, पैसा आहे त्यांच्याकडे आणि ते स्वतःला ऍब्स्कॉन्ड करून घ्यात किंवा लपवून ठेवण्यात सक्सेसफुल ठरतात आणि आयओ या ठिकाणी फेल होतो अशा आरोपींना अटक करायला. तर ह्यावेळेस आपल्याला ही प्रोसिजर इनिशिएट करता येऊ शकते. याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला साधारणतः 3 महिन्याच्या पिरियडमध्ये ऑफेन्स दाखल झाल्यापासून आयओला आपल्याला आरोपी मिळालेला नाहीये, तो स्वतः ऍब्स्कॉन्ड आहे किंवा कन्सील करतोय स्वतःला, तर अशा आरोपीच्या विरुद्ध रिपोर्ट पाठवून कोर्टाला त्याच्यामध्ये प्रोक्लेमेशनची आपण ऑर्डर करून घेऊ शकतो. अशी प्रोक्लेमेशनची ऑर्डर करून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये जे स्पेशल कोर्ट आहे
जे कोर्टात आपण एकदा प्रपोजल दिलं प्रोक्लेमेशनसाठी, तर त्याच्यानंतर मग जे प्रोक्लेमेशन आहे त्याच्यामध्ये हे करू शकतात की अशा पद्धतीने ह्याच फक्त ऑर्डरवर त्यांना जर वाटलं तर ते याच्यातली जी प्रॉपर्टी आहे आरोपीची सर्व किंवा त्यांना कोर्टाला जे समाधानकारक वाटेल अशा पद्धतीची प्रॉपर्टी इमूवेबल असो मुवेबल असो, ते ज्या प्रोक्लेम्ड पर्सन आहे त्याची प्रॉपर्टी त्या स्टेजला कोर्ट त्याच्यामध्ये अशा पद्धतीची ऑर्डर काढू शकतं. आणि त्याच्यानंतर याला ज्या 82 ते 85 CRPCच्या ज्या प्रोव्हिजन आपण ऑलरेडी पाहिल्या त्या याच्यामध्ये लागू होतील, त्याच्यानुसार ती कारवाई करायची आहे. त्याच्यानंतर हा एक आरोपीच्या बाजूचा मुद्दा आहे. विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ अटॅचमेंट, 6 महिने प्रॉपर्टी अशी कोर्टाच्या आदेशाने अटॅच झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जर हा आरोपी कन्सर्न कोर्टासमोर व्हॉलंटरीली आला किंवा त्याच्या अप्पर कोर्टासमोर जर तो आणला गेला, तर अशा वेळेस कोर्ट त्याला विचारेल आणि जर त्याच्यात कोर्ट तो आरोपी असा जाणीवपूर्वक लपून बसला नव्हता किंवा त्याला हे प्रोक्लेमेशनची ऑर्डर कम्युनिकेट झाली नाही हे जर त्याने सिद्ध करून दिलं, तर त्यावेळेस ही ऑर्डर जी आहे प्रोक्लेमेशनची ही किंवा जी जप्तीची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोर्ट डिसिजन घेऊ शकतं. याच्यामध्ये जर मालमत्ता आपण जर विकलेली जरी असेल तरी त्यातून जे मिळालेलं निव्वळ उत्पन्न आहे ते खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न आणि उरलेली काही प्रॉपर्टी असेल तर ही आरोपीला परत देण्याचा कोर्ट आदेश याच्यामध्ये करू शकतं. त्याच्यामुळे ही प्रोसिजर अतिशय आपण लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. त्याच्यात ही प्रोसिजर आहे. आता जरी आपण प्रॉपर्टी बद्दलचा विचार केला तरी याच्यामध्ये सगळा जो मेन रोल आहे तो आयोचाच येतो, कारण प्रत्येक प्रॉपर्टी ही कन्सर्न कोर्टासमोर जाण्यासाठी आयोने जे आधीचे कष्ट केलेले आहेत तपासादरम्यान ते येतात. त्याच्यामुळे काय प्रोसिजर किंवा प्रिकॉशन आहे याच्यावर आपण एक थोडक्यात बघूया. तर अशी ज्यावेळेस एखादा MCOC कुठल्या गुन्ह्याला लागेल, कुठल्याही गुन्ह्याला MCOCचे सेक्शन ज्यावेळेस लागतील आणि त्याच्यानुसार हा तपास आयोगाकडे येईल, त्यावेळेस आरोपीची प्रॉपर्टी शोधणं हे महत्वाचं काम आहे. ज्या कस्टोडियन आहेत, प्रॉपर्टीचे जे कस्टोडियन आहेत, या सगळ्यांना आपण पत्रव्यवहार करणं अतिशय आवश्यक आहे. मुव्हेबल प्रॉपर्टी जर असेल तर ती आपण रेग्युलर जी जप्ती करतो त्या पद्धतीने करून फक्त आरोपी आणि कोर्ट या दोघांना ही त्याच वेळेस कम्युनिकेट करायचं आहे, आपल्याला तात्काळ याच्यामध्ये कम्युनिकेट करायचं आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट किंवा बँकेमधली जी कॅश आहे ती आपण ऍज CRPC 102 आहे त्याच्यानुसार ही जप्त करू शकतो. आणि ही जप्त केल्यानंतर आरोपीला आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे आणि 24 तासाच्या आत कन्सर्न कोर्टला पण आपल्याला कम्युनिकेट करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला मी या ठिकाणी रेफरन्स मध्ये घेतलेला आहे, परंतु जो MPSC घोटाळा आहे त्याच्यामध्ये हे 2-3 गोष्टी कन्सर्न इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून त्यावेळेस झाल्या नव्हत्या आणि केवळ त्या आणि त्या मुद्द्यावर या केसमध्ये ती प्रॉपर्टी अटॅचमेंट किंवा फोरफिचर व्हायचं होतं, ते झालेलं नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर अनअकाउंटेबल किंवा बेनामी जी मालमत्ता आहे आरोपीची किंवा नावावर नसेल परंतु बेनामी आहे आणि किंवा त्याच्या ऑन बिहाफ ऑफ क्रिमिनल गँगचा एखादा मेंबर आहे किंवा एखादा कोणताही व्यक्ती आहे ऑन बिहाफ ऑफ आरोपी, जर तो अशा पद्धतीने ही मालमत्ता जर ठेवलेली असेल तर ही पण आपण कोर्टाला जस्टिफाय करून ही पण आपण सीज करू शकतो. त्याचनंतर इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला प्रॉपर्टीचे डिटेल्स आपल्याला मिळवावे लागतात. ही मोठी कसरत आहे, आपल्याला माहिती आहे. आपल्यासाठी मोका महत्वाचा असतो, मोका कायदा मकोकाचे प्रोव्हिजन, परंतु ज्या बाकीच्या पॅरल एजन्सी आहेत त्या आपल्याला तितकासा सपोर्ट करत नाही आणि याच्यात काही तर स्वायत्त एजन्सी असल्यासारखं असतं. त्याच्यामुळं काही ठिकाणी आपल्याला सेक्शन 91च्या प्रोव्हिजन्स लागू होत नाही असं पण लेटर आपल्याला येऊ शकतं. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन ठेवून ही माहिती मिळवून घेणं, त्याचं डॉक्युमेंटेशन मिळवून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की ही प्रॉपर्टी सीज किंवा अटॅच व्हावी तर आपण त्या वेळेस कोर्टाला तशा पद्धतीचे लेटर्स आणि त्याचे जे डॉक्युमेंटेशन आहे त्या प्रॉपर्टी बद्दलचं हे आपण कोर्टाला दिलं पाहिजे. कोर्ट जी ऑर्डर इश्यू करेल, ज्या पद्धतीने इश्यू करेल त्या पद्धतीने आपल्याला ते इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. त्यानंतर
हा मुद्दा आपण घेतलेला आहे की आरोपी आणि कोर्ट हे आपण धरूनच चालायचं की रिटर्न मध्ये आपल्याला त्या दोघांना इन्फॉर्म करायचं आहे. आरोपीला पण आपल्याला इन्फॉर्म करणं आणि त्याचा पुरावा ठेवणं आपल्याकडे अतिशय आवश्यक आहे. जर आरोपी कस्टडीमध्ये असेल, आपल्या कस्टडीमध्ये असेल, तर त्याला इन्फॉर्म करून त्याचं रिटर्न तुम्ही लगेच रिसिव्ह घेऊ शकता. आरोपी जर एमसीआर मध्ये असेल त्यावेळेस, तर त्या एमसीआर मधल्या आरोपीला पण तुम्ही कोर्टाची परमिशन घेऊन लेखी त्याला कम्युनिकेट करून त्याची रिसिव्ड कॉपी आणू शकतो. 99% वेळा असा आरोपी त्याच्यामध्ये तुम्हाला काही लेखी कम्युनिकेशन किंवा रिसिव्ड देणार नाही, परंतु तशी नोट आपल्याला त्याच्यानंतर टाकायची आहे. या ज्या कन्सर्न एजन्सीज आहेत, मी म्हटलं त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, तहसीलदार आहेत, रजिस्ट्रार आहेत, दुय्यम निबंधक, त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, म्युन्सिपल काउन्सिल्स आहेत, किंवा कस्टोडियन ऑफ एनी प्रॉपर्टी, आरोपीच्या ऑन बिहाफ ऑफ किंवा आरोपीचं प्रॉपर्टीचं रेकॉर्ड असणारे हे सगळ्या एजन्सीज आहेत, यांच्याकडून आपल्याला प्रॉपर्टीची माहिती घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू आणि फॉलोअप आपल्यालाच घ्यायचा आहे कोर्टात. तुम्ही एखादं ऍप्लिकेशन दिलं त्याच्यावर कोर्ट आदेश काढेलच असं नाही, परंतु हे वारंवार आपले सरकारी वकील आहेत त्यांच्या थ्रू हे कोर्टाला आठवण करून दिली पाहिजे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन्स ज्या आहेत, आपल्या कोडच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत 82, 83, 84, 85, या जे आपण सबसेक्शन बघितले त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला अटॅच करणं, त्याच्यानुसार कारवाई करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्म विथ रिटर्न रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी रिटर्न रिपोर्टने मी पहिल्यापासून सांगत आलो. त्याच्यानुसार काही असेल तुम्ही लेखी करा, लेखी कम्युनिकेशन ठेवा, लेखी डॉक्युमेंटेशन ठेवा, आणि त्याची ओसी आपल्याकडे असली पाहिजे. ती भले तुम्ही पुराव्यात जोडाल किंवा तुमच्या बी फाईलला राहील, परंतु ती असलीच पाहिजे. त्याच्यानंतर सीआरपीसी 102 नुसार आपण जी काही प्रॉपर्टी जप्त करणार असो किंवा त्याच्यानुसार कारवाई करायची गरज पडली, तर त्याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपण फॉलो करणं अतिशय आवश्यक आहे. त्या फॉलो केल्या पाहिजेत. वारंवार ज्याला कम्युनिकेशन करायची गरज आहे त्याला हे कम्युनिकेशन केलं पाहिजे. हा पण याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर हे रेफरन्सेस आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं 3 नंबरचा रेफरन्स मी दिलेला आहे. तर ह्या स्कॅम मध्ये सीआरपीसी 102च्या प्रोव्हिजन्स करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यावेळेस नॉलेज नसेल किंवा कशा पद्धतीने करायचं याच्या प्रोसिजरच्या बाबतीत काही डाऊट्स असतील, त्याच्यामुळे झालं नव्हतं. त्याचा फायदा आरोपींना मिळालेला आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत आणि प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स मी सांगितलेले आहेत त्याच्यानुसार आपण करणं अतिशय आवश्यक आहे. मोका रूल्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. असं हे फक्त 3 सेक्शन मला आपल्याला ब्रीफ करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याच्यानुसार आपण हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स विचारले तर चांगलं होईल. त्याचबरोबर कोणाला काही सजेशन्स असतील किंवा यातलं डॉक्युमेंटेशन काही जर कोणाला हवं असेल तर मला वाटतं ते या ठिकाणी उपलब्ध करून देण्यापेक्षा बऱ्याच लोकांकडे उपलब्ध असेल किंवा पर्सनली कोणाला जर त्यातलं पाहिजे असेल प्रोसिजरला तर ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो. टाइम कन्स्ट्रेंटमुळे ते सगळ्याच गोष्टी या ठिकाणी दाखवणं शक्य झाल्या नाही, परंतु आपल्याशी सगळ्यांशी हे कम्युनिकेशन करण्याचा ही जी संधी या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, त्याचबरोबर सीपीआरचे सगळे अधिकारी आणि तिथला स्टाफ यांनी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. आजच्या या वेबिनार माझे सगळे सहकारी, त्यांचे रायटर्स, सगळे अधिकारी, त्यांचे ही मोकाची जी टीम असते त्यातले सगळे मेंबर्स, जसे आरोपींची टीम असते तशी आपली ही त्याला काउंटर करणारी टीम आहे, हे उपस्थित राहिले. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आता जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर मी चॅट बॉक्समध्येही बघतो आणि काही असतील आपण जर विचारले तर त्याला निश्चितपणे मला ज्या पद्धतीने काही आपल्याला कम्युनिकेट करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. सर धन्यवाद सर. चॅट बॉक्स मध्ये काही मी क्वेश्चन्स चॅट आहेत बॉक्स सर. आता मी बघतोय आता मी त्यातले उत्तर तर मी देतो, पण कोणाचे काही प्रश्न असतील किंवा आपल्याकडे काही कम्युनिकेशन झालं असेल तर
ते पण आपण सांगितलं तर मी ते पण करतो. हेमंत पाटील आहेत. इमोव्हेबल प्रॉपर्टी 102 नुसार ओव्हरराईड होईल का सीजला? तर इमोव्हेबल प्रॉपर्टी बद्दल कन्सर्न स्पेशल कोर्ट आहे. आपण कोर्टाला ती जर आपण त्या इमोव्हेबल प्रॉपर्टी बद्दल आपण माहिती कम्युनिकेट केली आणि रिटर्न ऍप्लिकेशन दिलं तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर मग कोर्ट त्याच्यामध्ये जी ऑर्डर देईल ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागेल. परंतु जनरली सीआरपीसी सेक्शन 102 जे आहे त्याच्यामध्ये बँकेतली कॅश त्याच्यानंतर अकाउंट आपल्याला जर एखादं सीज करायचं असेल तर ते सीज करून आपण कन्सर्न कोर्टाला आणि आरोपीला वेळेत टाइम लिमिटमध्ये जर आपण कम्युनिकेट केलं तर निश्चितपणे ती कोर्ट ग्राह्य धरतं विनंती आणि त्याच्यानुसार पुढील फर्दर ऑर्डर्स होतात. त्याच्यानंतर धीरज पाटील आहेत. त्यांनी MCOC रूल्स त्यांना शेअर करायला सांगितलेले आहेत. मॅडम या प्रेझेंटेशन मध्ये पण पूर्ण रूल्स मी दिलेले आहेत. त्याचबरोबर कोणाचं काही कम्युनिकेशन असेल तर त्यांना पण मी हे रूल्स माझ्याकडे कॉपी उपलब्ध आहे, सॉफ्ट कॉपी पण उपलब्ध आहे, ती मी निश्चितपणे प्रोड्यूस करून देऊ शकतो. त्याच्यानंतर कॅन ऍडिशनल SP रेकॉर्ड स्टेटमेंट अंडर सेक्शन 18 ऑफ दिस ऍक्ट. तर बरोबर आहे. आपण जर हायरार्ची आपली पाहिली तर त्याच्यामध्ये ऍडिशनल SP असं कुठलंही पद नाही आहे. पोलीस अधीक्षक या पदावर असतो आणि ऍडिशनल SP ऍज अ पोस्टिंग असतं. त्याच्यामुळं जर कन्सर्न IGP ऑफिसने IGP सरांनी जर तशा पद्धतीने ऑर्डर दिली तर ऍडिशनल SP पण याच्यामध्ये स्टेटमेंट नोंदवू शकतात आणि यापूर्वी ऍडिशनल SP याच्यामध्ये स्टेटमेंट नोंदवलेले आहे. त्याच्यानंतर स्मिता सुतार म्हणून आहेत. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आरोपीचा वकील कन्फेशन रेकॉर्डिंग करताना त्या ठिकाणी असू शकतो का? तर आरोपीचा वकील त्या ठिकाणी उपस्थित असण्याबद्दल आपल्याला रूल्स आणि त्या सेक्शन मध्ये कन्सर्न सेक्शन मध्ये त्याला जर कोणी नातेवाईक किंवा त्याचा वकील जर त्याला उपस्थित ठेवायची इच्छा असेल आणि त्याच्या उपस्थित जर त्याला स्टेटमेंट द्यावं लागत असेल, हे जर त्याने कन्फेशन टेकिंग ऑफिसर जे आहेत त्यांना जर त्यांनी बियॉन्ड डाऊट प्रूव्ह केलं, त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं तर अशा पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये परवानगी द्यावी लागेल आणि ते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील. त्यांना हे कन्फेशनचे जे डॉक्युमेंटेशन होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे त्याची नोंद आपल्याला करणं त्यावेळेस आवश्यक आहे. त्यानंतर विश्वजित आहेत. त्यांचा प्रश्न आहे whether correspondence only or even the recordings of conversations are able to preserved for 10 years. Sir, I think recordings should be destroyed when no longer needed for detection or arrest or prosecution. तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मोकाचे सेक्शन जर आपण बघितला याच्यामधला इंटरसेप्शन बद्दल जर तुम्ही विचारत असाल तर याच्यामध्ये हे बाइंडिंग आहे. जरी नंतर तुम्हाला ग्रामीणमध्ये आपल्याला सँक्शनिंग ऑथॉरिटीची परमिशन घ्यावी लागते, ADG दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये परमिशन देतात. अशी परमिशन पण बऱ्याच वेळा डिनाय होऊ शकते जर त्यांचं समाधान त्याच्यामध्ये झालं नाही उपलब्ध पुराव्यांवरून. तर परंतु तरी सुद्धा कायद्यात जर तरतूद आहे तर ती तरतुदीमध्ये आपल्याला हे डॉक्युमेंटेशन प्रिझर्व्ह करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते केलंच पाहिजे. याच्यासाठीच मी सांगितलं की हे बर्डन IO अननेसेसरी घेण्यापेक्षा आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे सायबर सेल प्रत्येक युनिटला आहे, त्यांना जर हे काम दिलं तर त्या ठिकाणी रेकॉर्डिंगच्या फॅसिलिटीज असतात, प्रिझर्वेशनच्या फॅसिलिटीज असतात, ते हे काम त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यानंतर अजित म्हणून आहेत, इज देअर मेनी ऍप्स ऑन गुगल प्ले स्टोर फॉर कॉल रेकॉर्डिंग, इज इट लीगल? तर अशा पद्धतीने तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकतात, पण हा कॉल तुमच्यासाठीच आला तर तो असेल. परंतु जर असं कुठलं ऍप असेल आणि तुम्ही कुठल्याही सँक्शनिंग अथॉरिटीच्या परवानगीशिवाय जर असं रेकॉर्डिंग तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला एक तर तुमच्या वैयक्तिक म्हणजे मी लिगल बाबी टाळून तुम्हाला सांगतो की तुम्ही
पर्सनल म्हणून तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही करता येऊ शकत असेल आणि ते जर कुठे पुराव्यात येत नसेल तर तो विचार आपण करावा. परंतु कायदेशीररित्या तुम्ही परमिशन शिवाय जर केलं नाही तर सेक्शन 16 नुसार आपण 1 वर्ष इम्प्रिझनमेंट आणि 50,000 रुपयाचा दंड आहे हो, किंवा जो कन्सर्न अधिकारी असं काही कृत्य करेल त्याने तयार ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर प्रमोद आहेत. इंटरसेप्शन कॅन बी डन अंडर प्रोव्हिजन्स ऑफ टेलिग्राफ ऍक्ट as well as MCOCA. Is there any difference between interception produced in these two acts? मला वाटतं प्रमोदजी आपण एक चांगला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये आता टेलिग्राफ ऍक्ट आहे, MCOCA ऍक्ट आहे. तुम्ही जर एक्सक्लुझिव्हली टेलिग्राफ ऍक्ट मध्ये जर ते इंटरसेप्शन केलं तर त्याच्यामध्ये सँक्शनिंग अथॉरिटी किंवा रिव्ह्यू कमिटी किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी ह्या थोड्या वेगळ्या आहेत. तर हा पुरावा कोर्टापुढे इतपत ग्राह्य त्यावेळेस आला असेल तो आपल्याला ही दुसरी एक हक्काची लिंक कायद्याने उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की ही पण काही सेम प्रोसिजर आहे त्याच्यानुसार आपण MCOCAच्या मकोका कायद्याच्या प्रोव्हिजन्स वापरूनच हे इंटरसेप्शन करावं आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करावं असं मला वाटतं. याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की बऱ्याच वेळा आपल्याला हा डाऊट येतो किंवा हे वरिष्ठ कार्यालयांपर्यंत कम्युनिकेशन किंवा त्यांच्या कामाचा जो लोड आहे ते पाहून त्यांना हे करता येईल का किंवा ह्या ऑर्डर्स पटकन मिळतील का हा डाऊट येतो. तर मी सुचवू शकेल आपल्याला की याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पण ऍप्लिकेशन करता येईल. इंडियन टेलिग्राफिक ऍक्टच्या प्रोव्हिजन घ्या, तुम्ही MCOCAच्या प्रोव्हिजन घ्या आणि त्याच्यानुसार कॉमन दोन्हीच्या प्रोव्हिजनचा वापर करून जरी आपण केलं तर मला वाटतं एक्सक्लुझिव्हली तुम्ही इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट वापरण्यापेक्षा जर तुम्ही असं कॉम्बो जर वापरला, दोन्ही प्रोव्हिजनचा जर वापर केला तर निश्चितपणे मला वाटतं की त्याला कोर्ट तितक्या तुलनेचा नाही परंतु पुरावा कोर्ट आपण जर कारण नमूद केली तर ग्राह्य धरू शकेल. हु इज द कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर महाराष्ट्र प्रेझेंटेशन मध्ये पण दिलेलं आहे. महाराष्ट्रासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी हे ACS होम सर हे महाराष्ट्रासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे आणि रिव्ह्यू कमिटी आहे त्याच्यामध्ये चीफ आपले जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे किंवा चीफ सेक्रेटरी आहेत ते असतील अध्यक्ष आणि त्याचे 2 मेंबर त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सर असतील आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी L&J हे 2 त्याच्यामध्ये मेंबर्स असतील. चॅट बॉक्स मधले मला वाटतं प्रश्न आहेत. आरोपी हा स्वतः कबुली जबाब देण्यास तयार असेल, मौला सय्यद आहेत, तर मग वकिलाची आवश्यकता काय आहे? आपण जर सगळ्या प्रोव्हिजन पाहिल्या मौलाजी तर आपल्याला की आरोपी हा निर्भीड वातावरणात कुठल्याही त्याच्यावर दबाव नाही, तो फ्री आहे, तो व्हॉलंटरी आहे, या सगळ्याचा कायदा आधार घेतो आणि त्याच्यानंतर त्याने दिलेला कबुली जबाब हा त्याला आपण इंटिमेट करतोय आणि त्याच्यानंतर दिला तर मला वाटतं की एवढं सगळं करून अशा वातावरणात आपल्याला घ्यायला कायदा पण तेच सांगतो, त्याच्यानंतर ज्या बाकीच्या प्रोव्हिजन आहेत तेही तेच सांगतात. त्याच्यामुळे आपलं हे कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला जर असं कोणी नातेवाईक किंवा वकील जर त्या ठिकाणी त्याला आवश्यक आहे का हे आपल्याला विचारायचं आहे. विचारल्यानंतर कन्फेशन टेकिंग ऑफिसर त्यांचं समाधान होईल नाही होईल किंवा त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आरोपीला विचारल्यानंतर त्यांनी काय उत्तर सांगितलं हे जे नोंद झालेलं उत्तर आहे त्याच्या शेवटी आणि जबाबाच्या शेवटी आरोपीची सही असणार आहे. त्याच्यामुळं ते उत्तर होय असू शकतं नाही असू शकतं, त्या सगळ्याला कायदेशीर आधार आहे. त्याच्यामुळे आरोपीने विचारलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं हे फक्त कन्फेशन टेकिंग ऑफिसर या दोघांनाच त्या ठिकाणी माहित असणार आहे. माझा सांगण्याचा गर्भित अर्थ काय आहे तो मला वाटतं आपल्यापर्यंत पोहोचला असेल. त्याच्यानंतर चंद्रकांत जाधव आहेत, त्यांचा प्रश्न आहे, इज इट एव्हरी टाइम नेसेसरी टू प्रिपेअर स्क्रिप्ट्स ऑफ रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन और मिअरली प्रोड्युसिंग इंटरसेप्टेड म्हणायचं असेल
त्यांना ऑडिओ कम्युनिकेशन इज इनफ, प्रिपेरिंग स्क्रिप्ट इज कॉम्प्लिकेटेड अँड टाइम टेकिंग. बरोबर आहे. प्रिपेरिंग स्क्रिप्ट चंद्रकांतजी तुमच्या म्हणण्यानुसार टाइम कन्झ्युमिंग आहे. कोर्टाने आपल्याला सांगितलं आणि त्या ठिकाणी कोर्टात जर अशा फॅसिलिटीज अवेलेबल नसतील, असा पुरावा हे करण्यासारख्या आता सगळीकडे आहेतच, परंतु जर कोर्टाने अशा पद्धतीने केला की तुम्ही याच्या स्क्रिप्ट आम्हाला द्या, तर स्क्रिप्ट पण आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मला वाटतं सगळ्यां चॅटबॉक्स मधले प्रश्न संपलेले आहेत. कुणी प्रश्न विचारणार असेल तर ठीक आहे, किंवा मग मॅडम माझं प्रेझेंटेशन आणि बाकी क्वेश्चन्सला मी जेवढे मला दिसले त्या सगळ्यांना उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद सर. आज आपण मकोका केसेस बद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे सर. दैनंदिन कामकाज करताना, विशेषतः मोकाच्या केसेस सांभाळताना आपले मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयुक्त होणार आहे सर. मी सर्वांचे आभारी मानते ज्यांनी आज वेबिनार अटेंड केलेले आहे. आणि वेळेअभावी हा सेशन आपल्याला थोडासा आटोपता घ्यावा लागला. विषय थोडा कमी, सरांना वेळ कमी मिळालेला आहे. आपण नेक्स्ट अजून याच्यामध्ये सरांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी नेक्स्ट वेबिनार आपण नक्कीच आयोजित करू सर. मी वरिष्ठांच्या आदेशाने हा वेबिनार संपलेला आहे असे ग्राह्य धरते सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.